प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज कोरोनाच्या महामारीमुळे आपण शाळेपासून लांब आहोत. परंतु शाळेपासून जरी आपण लांब असलो तरी मात्र अभ्यासातून किंवा अभ्यासापासून आपली सुटका नाही आणि शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र अविरत आपलं सुरूच आहे. आणि आपलं हे शिक्षण असंच अविरत सुरू राहावं यासाठी हा छोटासा प्रयत्न मी करत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत इयत्ता 8वी मराठीचं बालभारतीचं पुस्तक आणि त्यातील काही कविता व धडे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मराठी पाठ्यपुस्तकाची इयत्ता 8वीला असणारं जे पाठ्यपुस्तक आहे, बालभारती या नावाने आपण त्याला ओळखतो. आणि या बालभारतीची ओळख करून घेताना या पुस्तकाचे 4 भाग करण्यात आलेले आहे. आणि इथे मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की यावर्षी कोरोनाच्या मुळे काही अभ्यासक्रम आपला कमी करण्यात आलेला आहे. 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये भाग 1 मधला दुसरा पाठ माझ्या देशावर माझे प्रेम आहे, नव्या युगाची गाणी. त्यानंतर भाग 2 मधला धाडसी कॅप्टन राधिका मेनन, विद्याप्रशंसा ही कविता, लिओनार्दो दा विंची हे स्थूल वाचनाचा पाठ. त्यानंतर भाग 3 मधला फुलपाखरे हा पाठ आणि भाग 4 मधला अन्नजाल ही कविता असा हा 25% अभ्यासक्रम आपल्याला यावर्षीपुरता कमी करण्यात आलेला आहे. चला तर वळूया आपण आपल्या पाठ्यक्रमाकडे, पुस्तकाकडे. तर पुस्तकाचं पहिलं पान पलटताच आपल्याला एक छानशी कविता नजरेसमोर पडते आणि त्या कवितेचं नाव आहे भारत देश महान. या भारत देश महान या कवितेचे कवी माधव विचारे आहे. हे प्रसिद्ध कवी व लेखक आणि त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचनासुद्धा प्रसिद्ध आहे. देशभक्तीने ओतप्रेत भरलेल्या रचना हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनेच्या सुपिकतेचे वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभलेली आहे. प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल्ये जोपासण्याचा संदेश दिलेला आहे. प्रस्तुत गीत हे गीतपुष्पांचा फुलोरा या संपादित काव्यसंग्रहामधून घेतलेला आहे. तर ही जी कविता आहे या वर्षीला आपल्याला चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान. ही जी कविता आहे फक्त आपल्याला काव्यानंद मिळावा, कवितेचा आस्वाद घेण्यासाठी ही कविता आहे. या कवितेच्या मागे कुठलेच स्वाध्याय किंवा प्रश्न उत्तरं असे आपल्याला पेपरमध्ये विचारण्यात येणार नाही. आणि म्हणून ही कविता तुम्ही गुणगुणण्याचा, चालीवर म्हणण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर वळूया आपण आपल्या दुसऱ्या पाठाकडे, ज्या पाठाचं नाव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे. सुंदर असा हा पाठ यदुनाथ थत्ते या लेखकांनी लिहिलेला आहे. प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार. 32 वर्ष त्यांनी साधना या साप्ताहिकेचे संपादन केलेले आहे. कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, चरित्र, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100च्या आसपास पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. त्यापैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा, संपन्न व्हा, रेश्मा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय गाजलेली त्यांची पुस्तके आहेत. हा पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतलेला आहे. परंतु यावर्षी हा पाठ आपल्याला अभ्यासक्रमात नाही आणि त्यामुळे ह्या पाठाच्या पुढे आपण जाऊया. तर आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये तिसरा पाठ जो खऱ्या अर्थाने इथून आपल्या अभ्यासक्रमाला आणि अभ्यासाला सुरुवात होणार आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये या पाठावर प्रश्नसुद्धा विचारले जातील. तर आपण या पाठाला सुरुवात करूया.
पाठाचं नाव आहे लाखाच्या कोटीच्या गप्पा. या पाठाचे लेखक आहे वसंत जोशी. हे कथाकार आहेत, कवी, विनोदी साहित्याचे लेखन करणारे हे लेखक आहे. त्यांनी कथा आणि कवितांबरोबर लोकनाट्ये, बालनाट्ये आणि बालकुमार वाङ्मयाचे लेखन केले. त्यांच्या कथांचे तमिळ आणि कन्नड भाषेमध्ये भाषांतर म्हणजेच अनुवादसुद्धा झालेले आहे. त्यांनी लिहिलेल्या बिनबियांच्या गोष्टीचे संग्रह अतिशय लोकप्रिय आहे. बिनबियांच्या गोष्टीतील प्रसंग काल्पनिक जरी असले तरी त्यामधील व्यक्ती मात्र खऱ्या आणि सुप्रसिद्ध आहे. थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निर्मळ विनोद निर्मिती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या विनोदी गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांचे या विनोदी गोष्टीच्या कथाकथनाचे कार्यक्रमसुद्धा लोकप्रिय ठरले आहे. लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठामध्ये दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेमध्ये इंजिन बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात. त्यानंतर त्यांच्यात लाखा कोटीच्या गप्पा सुरू होतात. परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपल्याला हसू आवरता येत नाही. प्रस्तुत पाठ हास्यकल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतला आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस ही इगतपुरी रेल्वे स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. गाडीतले प्रवासी कंटाळले. गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे इगतपुरी स्टेशनवर नागपूर ते दादर एक्सप्रेस जी होती, इंजिनच्या बिघाडामुळे इगतपुरी स्टेशनवर सुमारे 3 तास थांबून राहिली. आता गाडीतले प्रवासी कंटाळले, 3 तास करणार तरी काय गाडीमध्ये बसून, आणि म्हणून हे सगळे प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर, जे रेल्वे जिथे थांबते आणि जे बाहेर जर स्टेशन जे असतं त्याला प्लॅटफॉर्म असं म्हणतात, तर या प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागली. कोणी बुक स्टॉलवरची वर्तमानपत्र, बुक स्टॉल असतात, रेल्वेने प्रवास केला असेल तर तुम्हाला तो अनुभव आहे. रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये वेगवेगळी दुकानं लागलेली असतात, पुस्तकांची, विविध पदार्थांची, एरझारा घालणारे असे अनेक प्रकारचे आवाज आपल्याला तिथे ऐकायला येतात. तर कुणी बुक स्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचून जागेवर तिथे आडवे झाले. परंतु त्या सगळ्या प्रवाशांमध्ये 2 प्रवासी मात्र तिथेच स्टेशनच्या आवारामध्ये दगडी बाक होता आणि त्या बाकावर जाऊन ते बसले आणि छान त्यांच्या गप्पा तिथे सुरू झाल्या. सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर, गप्पा मारून किती मारणार, तर 1 तास गप्पा मारून झाल्यानंतर त्या दोघांनाही कंटाळा आला. मग त्यांनी तिथेच चहाचं दुकान होतं, त्या चहाच्या दुकानातून त्यांनी चहा मागवला. चहा मागवल्यानंतर आणखी थोडे ते फ्रेश झाले, प्रसन्न झाले आणि पुन्हा मग त्यांच्या गप्पा रंगल्या. ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता. स्टेशनमधले इतर जे प्रवासी होते त्यांच्यापर्यंत त्यांचा आवाज जात होता, परंतु या दोघांना मात्र एवढ्या मोठमोठ्याने आपण गप्पा मारतोय, हसत आहे आणि आपल्या सर्व गप्पा इतर प्रवासीसुद्धा ऐकत आहे याचे भान गप्पाच्या ओघामध्ये दोन्हीही प्रवाशांना राहिले नाही आणि त्यांचा प्रत्येक शब्द दूरपर्यंत सर्व प्रवाशांना ऐकायला जात होता. त्या 2 प्रवाशामध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा एक तरुण होता. आता त्या गप्पांमध्ये तो म्हातारा जो होता प्रवासी, तो तरुण प्रवाशाला म्हणतो, राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना? तर त्यावर राजा म्हणतो, तरुण प्रवासी म्हणतो, असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले, 4 सूट आणि नेहमीचे कपडे घेतले आहे. तुम्ही दिलेलं घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे. तो आपल्या काकांना, म्हणजे काका आणि पुतण्या असं दोघांचं नातं असतं, एक म्हातारा आणि एक तरुण. तर तो आपल्या काकांना म्हणतो, असं काय विचारता? तुम्हाला तर सगळंच माहीत आहे काका. मी बाहेर देशामध्ये शिकायला जाणार आहे म्हटल्यावर मी माझा पासपोर्ट जो बनवावा लागतो बाहेर देशामध्ये जाण्यासाठी, प्रवास करण्यासाठी, तो सुद्धा मिळवला. तिथे राहायचं आहे म्हटल्यावर विजा पाहिजे असतो, तो सुद्धा मी काढला आणि छान कपड्यांची तयारी पण केली. नवीन कपडे टेलरकडून शिवून घेतले, 4 चांगले सूट घेतले, नेहमीचे इतर घालायचे कपडेसुद्धा मी घेतले आणि तुम्ही मला जे घड्याळ दिलं ना तिथे वापरण्यासाठी, ते तर मी आतापासूनच इथे वापरायला काढलं आहे. तर त्यावर ते दुसरा म्हातारा प्रवासी म्हणतो, राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 रुपये मोजलेत मी.
पिट्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यावर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन, पण बेटा सांभाळून जायचं बरं का. तर ते काका त्याला म्हणतात, राजा मी तुला जे घड्याळ दिलं ना, जे तू आताच वापरायला काढलं आहे, ते घड्याळ खूप किमतीचं आहे, महाग आहे बरं का. आणि 10,000 रुपये देऊन मी ते बाहेर देशातून मी जेव्हा पिट्सबर्गला गेलो होतो ना, तेव्हा तिथे मी तुझ्यासाठी हे भेटवस्तू म्हणून ते घड्याळ खरेदी केलं होतं. तुला माहीत आहे का, खास तुझ्यासाठी भेटवस्तू म्हणून मी ते घड्याळ घेतलं. आणि आता तू विमानाने प्रवास करणार आहे, तर ह्या विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? तर मुंबईला आपण आता जातच आहोत, तर मुंबईला गेल्याबरोबर तेवढी रक्कम म्हणजे 50,000 रुपये मी तुला देतो. हे सगळं मी तुझी तयारी तर करून देतो आहे, पण सांभाळून जा बेटा, कारण तू बाहेर देशामध्ये चाललाय. त्यावर तो तरुण म्हणतो, पण काका तुमच्या 50,000त इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील. कोट्याधिपती काकांचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? तर तो जो तरुण आहे प्रवासी, तो आपल्या काकांना म्हणतो, तू ठीक आहे काका, तुम्ही मला 50,000 देणार आहे, पण त्या 50,000त इंग्लंडला मी जाणार आहे आणि 3 वर्ष तिथं राहणार आहे. तर हे 3 वर्ष 50,000 मला पुरतील का? मी बॅरिस्टर कसा होणार? बॅरिस्टर म्हणजे वकील. तिथं जाण्यास शिक्षण मी कोणतं घेणार आहे? इंग्लंडला जाऊन मी बॅरिस्टर होणार आहे, वकील होणार आहे. मग या 50,000मध्ये मला राहणं खाणं सगळंच आलं, शिक्षणही घ्यायचं आहे. मग 50,000 कसे पुरतील? किमान मला 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील. मी 3 वर्ष इंग्लंडला राहणार आहे. कमीत कमी मला 15 लाख तर मला माझा साधा खर्च तिथं आहे. साध्या खर्चासाठी, रोजच्या किरकोळ खर्चासाठी मला लागतील. आणि तुम्ही तर कोट्याधिपती आहात, कोट्याधीश आहात, करोडपती आहात, आणि तुमच्यासारख्या करोडपती काकाचा मी पुतण्या आहे. आणि तिथं इंग्लंडला गेल्यावर करोडपती काकाचा पुतण्या कोणत्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? त्यावर तो म्हातारा प्रवासी म्हणतो, नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे, तुला अभ्यासाला निवांत जागा हवी. काकाही आपल्या पुतण्याचे फार लाड करतात आणि पुतण्याला म्हणतात की नको नको, तू काय हॉटेलमध्ये तिथे राहायचं नाही, तू तिथे गेल्यावर एक स्वतंत्र मोठा बंगलाच घे राहायला, म्हणजे तुला अभ्यास करायला सुद्धा चांगली जागा मिळेल. तर त्यावर तो म्हणतो, त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख लागतील. हो काका, तुम्ही जसं म्हणता तसं ठीक आहे, पण एका वर्षाचा 15 लाख खर्च धरला तर 3 वर्षाचे 15 ते 45 असे 45 लाख रुपये मला तिथे लागतील. तर त्यावर म्हातारा प्रवासी म्हणतो, त्याची सोय मी आता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे, आता देऊ का? काका तर करोडपतीच आहे, आणि काका पैशाची अजिबात काळजी करू नको, असं आपल्या पुतण्याला तरुण त्या प्रवाशाला म्हणतो की त्याची सोय तर आता 45 लाख काय माझ्यासाठी काही मोठी रक्कम नाही, या क्षणाला मी तुला ते 45 लाख देऊ शकतो. आपल्या ही बॅग आहे ना, या बॅगेमध्ये आत्ताच मी माझे शेअर्स विकले, आणि त्या शेअर्स विकल्याची मला नगद पैसे मला 80 लाख मिळाले, ते आता आपल्यासोबत असलेल्या बॅगेमध्येच आहे. तर आता देऊ का सांग? आता इथे काढून देऊ का तुला? तर त्यावर पुतण्या म्हणतो, नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका, एक मोटारही मला लागेल, रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार ना, नाही का? मी चालत कसा जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील. आता बघा, पहिले 50,000 दिले, काका द्यायला तयार झाले. त्यानंतर 3 वर्षाचे 15 असे 45 लाख द्यायला तयार झाले. त्यानंतर हा पुतण्या काकांना म्हणतो की काका, आता मी इंग्लंडला गेल्यावर जिथे मी स्वतंत्र बंगला घेईल, त्या बंगल्यापासून माझं कॉलेज थोडं दूरच असेल, आणि मग मला रोज गाडीनंच कॉलेजमध्ये जावं लागणार ना, आणि मग मी घरापासून कॉलेजपर्यंत पायी कसा जाणार? त्यासाठी मला गाडी लागेल, आणि गाडी घेण्यासाठी 20 लाख तरी मला लागतील. त्यावर काका म्हणतात की ती रक्कमही याच बॅगेत आहे, बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे. तर काका म्हणतात, पैशाची तर तू अजिबात काळजीच करू नको, कारण ती रक्कमसुद्धा माझ्याजवळ आहे, तुला लागली तर आताच मी देऊ शकतो, बँकेतून आजच मी काढून ठेवली. म्हणजे शेअर्स विकल्याचे 80
लाख रुपये बॅगेमध्ये आहे आणि 20 लाख रुपये बँकेतून आजच काढले असेही काका त्या पुतण्याला, आपल्या पुतण्याला म्हणतात. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहे त्यांच्या मोठ्या मोठ्याने रेल्वे स्टेशनवर चाललेल्या आहेत आणि बाकीचे इतर प्रवासी त्यांच्या सर्व गोष्टी ऐकत आहे. त्यानंतर तो पुतण्या आपल्या काकाला म्हणतो, काका मला सारा युरोप बघायचा आहे, प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल, त्यासाठी निम्मा खर्च मी करणार. आईचे 40 तोळ्याचे दागिने, सोन्याचे दागिने तिने मला परवाच दिले, ते आहेत आता या माझ्या बॅगेत. त्यावर पुतण्या पुढं म्हणतो, त्यांच्या गप्पा पुढे चालूच राहतात आणि म्हणतो की काका आता मी इंग्लंडला जाणार आहे, मग युरोप खंडात मी जाणार, तर सगळं युरोप खंडच मला पाहायचा. युरोपामध्ये जेवढे काही देश आहेत ना ते सगळे मला पाहायचे आहे आणि त्यासाठी प्रत्येक देशात मला कमीत कमी 1 वर्षभर तरी राहावं लागेल आणि त्यासाठी अर्धा खर्च मी करणार आहे, कारण आईने तिचे 40 तोळ्याचे दागिने, सोन्याचे दागिने मला तिने परवाच दिले, ते सुद्धा माझ्या बॅगमध्ये आहे. तर त्यावर त्याचे काका त्याला म्हणतात, राजा, या तरुण प्रवाशाचं नाव राजा आहे, राजा तू अजिबात काळजी करू नकोस, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये, त्यासाठी मी वाटेल तेवढा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले ते पण या माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवले आहे. तर काका आपल्या पुतण्याला म्हणतो की राजा तू अजिबात काळजी करू नको, पैशाची तर तू काळजीच करू नको, तू फक्त शिकायला जा, बॅरिस्टर होऊन, वकील होऊन तू भारतात परत ये. तू वकील होण्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडील चहाचे 2 मळे आहेत, त्यानंतर सफरचंदाची 1 मोठी बाग आहे, ती विकून 10 कोटी रुपये आले आहेत, ते पण याच बॅगेमध्ये माझ्या ठेवलेले आहे. त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असण्याची घोषणा झाली. 3 तास संपले, रेल्वेचं इंजिन दुरुस्त झालं आणि मग सगळे प्रवासी आजूबाजूला जे इकडे तिकडे बसले होते त्या प्रवाशांना सूचना देण्यासाठी तिथे प्लॅटफॉर्मवर घोषणा झाली की आता आपली गाडी, नादुरुस्त असलेली गाडी सुरू झालेली आहे, तेव्हा सर्वांनी गाडीमध्ये बसावं, अशी मोठ्याने घोषणा तिथे झाली. आणि मग ते सगळ्यांनी ऐकल्यावर या 2 प्रवाशांनी सुद्धा ते ऐकलं आणि ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला सुद्धा लागले. गाडी सुरू झाली. ते दोन्ही सगळे प्रवाशाबरोबर ते 2 प्रवासीसुद्धा आपल्या जागेवर, खिडकीजवळ त्यांच्या 2 सीट होत्या त्या जागेवर जाऊन बसले. दोघंही समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच गप्पा तर भरपूर रेल्वे स्टेशनवरच झाल्या होत्या, त्यामुळे 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले, त्यांना डुलकी यायला लागली, झोप यायला लागली आणि चक्क 5-10 मिनिटात ते झोपूनसुद्धा गेले आणि घोरूसुद्धा लागले. मग रात्रभर त्यांचा प्रवास झाला. रात्रभर प्रवासानंतर केव्हा तरी मुंबईचं कल्याण स्टेशन आलं. त्या 2 प्रवाशापैकी तरुण प्रवासी जागा झाला. सकाळी कल्याण स्टेशन आलं. स्टेशन आल्यावर लोकांचा गोंधळ, आवाज सुरू झाला आणि त्या आवाजामुळे त्या 2 प्रवाशापैकी जो तरुण प्रवासी होता त्याला जाग आली. त्यानं मग जाग आल्याबरोबर त्याच्या सीटखाली ज्या त्याच्या बॅग ठेवल्या होत्या, त्यानं आपल्या सीटखाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं. अरे बाप रे, त्यांची बॅग तिथं नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं, माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही. म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. आता काय करायचं, दोघेही किंचाळले. अरे बाप रे, काय झालं होतं. तर तो तरुण प्रवासी राजा जेव्हा जागी झाला तेव्हा त्याने उठल्याबरोबरच आपली बॅग बघितली सीटखाली आणि त्याने आपली बॅग बघितली, त्याला त्याची बॅग तिथे दिसली नाही. लगेच त्याने आपल्यासोबत असलेल्या आपल्या काकांची बॅग बघितली, त्यांचीही बॅग त्याला दिसली नाही आणि त्यामुळे आपल्या काकाला त्याने लगेच उठवलं की त्याला म्हणतो की अरे बघ काय झालं, बघ माझी बॅग मला जाग्यावर दिसत नाही आणि तुझी पण बॅग मला तिथे दिसत नाही. म्हातारा प्रवासी दचकून जागा झाला आणि आता काय करायचं, दोघंही किंचाळले. तर हे दोघं गोंधळले, घाबरून गेले आणि तिथेच समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा तिसराच प्रवासी तो होता. तो या दोघांचं सगळं पाहत होता, ऐकत होता. कालपासून तो सुद्धा यांच्यासोबत प्रवासातच होता. तो त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लखपती माणसानं असं 3 टायरमधून प्रवास करणंच योग्य नाही. तर तुम्ही तर एवढे लखपती आहात, करोडपती आहात आणि तुमच्यासारख्या एवढ्या श्रीमंत माणसांनं या साधारण रेल्वेनं प्रवास करणं काही ठीक नाही. इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रकमा आहेत हे उघड मोठ्यानं बोलत होता.
तर ते कुणीतरी भामट्यानं ऐकलं असणार, त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या. आता बसा हरिहरी करत, तुमची जाम नुकसानी झाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी करा. आता बॅगा अजून सापडतील. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत का मी देऊ? तो तिसराच प्रवासी त्यांना म्हणतो की तुम्ही छान इगतपुरी स्टेशनवर मोठमोठ्याने गप्पा मारत होत्या की आपल्या बॅगमध्ये किती पैसे आहेत ते, आणि मोठमोठ्याने बोलत होतात. हे सगळं तुमचं बोलणं जे आहे ते सगळेजण ऐकत होते. आता रेल्वे स्टेशन सगळ्या प्रकारचे लोक असतात, चोरसुद्धा असतात. एखाद्या अशा चोरानं भामट्यानं तुमचं बोलणं ऐकलं असणार, तुमच्यावर लक्ष ठेवलं असणार, आणि मग त्यात तुम्हाला झोप लागल्यानंतर त्याच व्यक्तीने, एखाद्या चोराने तुमच्या बॅगा पडून नेल्या असतात. आता घ्या, मोठमोठ्याने गोष्टी केल्या ना पैशाच्या आणि बॅगमध्ये पैसे असल्याच्या, तर आता खूप मोठं नुकसान तुमचं झालेलं आहे. आता काय, कल्याण स्टेशनवर रेल्वे पोलिसांकडे जा, त्यांच्याकडे तक्रार करा, आमच्या बॅगा चोरीला गेल्या आहेत म्हणून. तिथे तक्रार केली तर निदान बॅगा तरी सापडू शकतील. आता तुमच्याकडे स्वतः पैसे तर आहेत की नाही मुंबईला पोहोचण्यासाठी, की मी देऊ? असा तो तिसराच प्रवासी म्हणतो. नको नको, पैशाची गरज नाही, माझ्याकडे 3-4 रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च भागेल. तो तरुण प्रवासी म्हणाला की नाही नाही, आम्हाला काही पैशाची गरज नाही, माझ्याकडे किती 3-4 रुपये माझ्या खिशामध्ये आहेत, त्यात आमचा चहा होऊन जाईल सकाळचा. पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरीच पंचाईत होणार. त्यात माझ्या मिशा होत्या, आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. तो म्हातारा प्रवासी म्हणाला. आता म्हातारा प्रवासी आतापर्यंत चुपच होता, पण तो आता म्हणतो की आपल्या आता बॅगा हरवल्या, चोरीला गेल्यामुळे फार पंचाईत आपली होणार आहे. आता त्या बॅगेमध्ये माझ्या मिशा होत्या, शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या मला तिथे नव्या मिशा घ्याव्या लागतील, म्हणजे मला पुन्हा त्या मिशा विकत घेण्यासाठी 10 रुपये मला भरावे लागतील. तो म्हातारा प्रवासी म्हणाला. मग तो तिसराच प्रवासी होता, या दोघांचं बोलणं पुन्हा ऐकत होता. तर तो तिसरा प्रवासी म्हणतो, म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात? कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्यात तरी तुम्ही इतके शांत कसे? समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. तर एवढे मोठे पैसे असलेल्या बॅगा चोरीला गेल्यावर हे प्रवासी एवढे शांत कसे, याचं आश्चर्य समोर बसलेल्या प्रवाशाला झालं, आणि म्हणून तो न राहून या दोघांना विचारतो, म्हणजे तुम्ही आहात तरी कोण आहात? तुम्हाला नव्या मिशा कशाला लागणार आहे? कोट्यावधी रकमा असलेल्या बॅगा तुमच्या चोरीला गेल्या तरी तुम्ही एवढे शांत? तर त्या समोरच्या प्रवाशाने विचारले. तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठ्याने हसले. त्याचं ते बोलणं ऐकून, समोरच्या प्रवाशाचं बोलणं ऐकून तो तरुण प्रवासी आणि म्हातारा खूप मोठ्याने हसायला लागले. आणि तरुण प्रवासी म्हणाला, अहो आम्ही नाटकवाले, मी राजा गोसावी आणि हे शरद तळवलकर. आमच्या बॅगांमध्ये आमचे फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काही नव्हतं. तर ते समोरच्या तिसऱ्या प्रवाशाचं बोलणं ऐकून हे दोघंही जण खूप जोरजोराने हसायला लागले. आणि मग तरुण प्रवासी म्हणतो की अहो आम्ही नाटकात काम करणारे नाटकवाले आहोत, मी राजा गोसावी, मराठी चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध जुने मराठी कलाकार, अभिनेते, आणि हे आहे शरद तळवलकर. आमच्या बॅगांमध्ये फक्त आमचं मेकअपचं सामान होतं, नाटक करताना वेगवेगळी रूपं आम्हाला घ्यावी लागतात, त्याचं आमचं मेकअपचं सामान आमच्या बॅगांमध्ये होतं, बाकी काही नव्हतं. मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय? मग तो प्रवासी म्हणतो, इगतपुरी स्टेशनवर ज्या लाखाच्या कोटीच्या गप्पा तुम्ही करत होत्या, करोडो रुपये आमच्या बॅगांमध्ये आहेत, अशा ज्या गप्पा तिथे करत होत्या, त्याचं काय? ते तुम्ही खरंच मानलत की काय? अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. तर त्यावर ते दोघे म्हणतात की जे आम्ही गप्पा करत होतो इगतपुरी स्टेशनवर, ते खरंच वाटलं की काय तुम्हाला? अहो आमचा वेळ 3 तास तिथे कसा घालवावा हा विचार आमच्या मनात आला, आणि म्हणून आम्ही आता पुढे नवीन नाटक करणार आहे. त्या नवीन नाटकाचे जे संवाद होते ते फक्त तिथे पाठांतर म्हणून, प्रॅक्टिस म्हणून आम्ही तिथे करत होतो, त्या नाटकाची सराव आम्ही करत होतो, बस एवढंच. बाकी सगळ्यांना ते तुम्हाला खरं वाटलं की काय, असा प्रश्न हे दोन्ही प्रवासी तिथल्या त्या तिसऱ्या प्रवाशाला करतात. अशा प्रकारे आता ज्या कोणी चोराने यांच्या बॅगा पडवून नेल्या असेल पैसे समजून, आणि त्यानंतर त्या चोराला ह्या मिशा, यांचं मेकअपचं सामान दिसलं असेल, तर तोही किती पश्चाताप करत असतील याचा अंदाज आपण घेऊया. असा हा छानसा पाठ संत जोशी यांनी आपल्यासाठी लिहिलेला आहे.